फाइनल सामना मुरुड परत इथं मात्र चांगल्या प्रकारे स्पाइक आपल्याला पाहायला भेटतो. या एकच्या मदतीने आता मात्र मुरुड संघाचा पॉईंट पाहायला गेले ते 2 झालेले असतील, तर वळवते संघाचा सुद्धा पाहायला गेले ते 2 झालेत. इथे मात्र थोडीशी चुकी होती. इथे मात्र सप्लाय देण्याचा प्रयत्न असेल, क्लिअर करण्यात बॉल येतो. आता मात्र पॉईंट स्टेबिलिटी पाहायला गेले ते दोन्ही संघ हे इक्वल मध्ये PP मध्ये असतील. चांगल्या प्रकारे इफेक्ट आपल्याला पाहायला भेटतो वलवत्या संघाकडून. इथे मात्र सुद्धा चांगल्या प्रकारे चांगल्या डाळ आपल्याला मुन्नाच्या माध्यमातून पाहायला भेटते, पण त्यांच्या संघ हा मात्र पॉईंट मुरुड संघाच्या खात्यामध्ये मोजला जाईल. पहिला अंतिम फेरीमधला अंतिम सामना आपल्याला पाहायला भेटतोय. आणि तसंच विनंती असेल की थोडं फास्ट खेळायचं दोन्ही संघाला, कारण की थोड्या वेळेमध्ये आजन होणार आहे, त्याबद्दल आपल्याला थोडंसं लवकरच सामने संपवायचे आहेत. आत्ताच काय ओके, तर सामन्याकडे पाहायला गेलो तर मुरुड संघ 3 असेल तर वलवती संघ 2 ही आकड्यावरती आहे. चांगल्या सरासरी दोन्ही संघांचा खेळ आपल्याला पाहायला भेटतो. इथे मात्र ब्लॉक सुद्धा इथे मात्र पंचसंघ किंवा मुरुड संघाचा नेट असल्यामुळे इथे मात्र पॉईंट वलवती संघामध्ये मोजला जाईल. आता मात्र दोन्ही संघाचे 3-3 पॉईंट झालेले चांगल्या प्रकारचे इफेक्ट आपल्याला पाहायला भेटते वलवती संघाकडून. ज्या प्रकारे चांगल्या प्रकारचे फटके पाहायला भेटत आहेत, तर चांगल्या प्रकारचे ब्लॉक सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहेत. कदाचित बघायला गेलं तरी अंतिम सामन्यामध्ये ज्या फटक्यांची आवश्यकता आहे ना, ते फटके आपल्याला दोन्ही संघाकडून पाहायला भेटत आहेत. एक साईडला असेल तर वलवती संघ, तर दुसऱ्या साईडने आपल्याला मुरुड संघाकडून सुद्धा चांगले फटके पाहायला भेटतात. इथं सुद्धा चांगला स्पाइक पाहायला भेटतो वलवती संघाकडून. किंवा बघायला गेलं तरी खूप वर्षांनंतर आपल्याला व्हॉलीबॉलची स्पर्धा पाहायला भेटल्या बोईच्या मालावरती, कारण की याच्या पहिले पाहायला गेलं तर 2-4 वर्षा पहिली एक मॅच झाली होती. त्याच्यानंतर हे आहेत याच्यामध्ये सुद्धा फ्रेंड्स ग्रुप आयोजित चांगल्या प्रकारचे बहुतेक व्हॉलीबॉल स्पर्धा याच्यामध्ये आयोजकांनी सुद्धा खूप मोठं योगदान आहे. चांगल्या प्रकारचे योगदान राहिलेलं आहे पूर्ण संपूर्ण सामने पार पाडण्यामध्ये. तसेच युट्यूबच्या माध्यमातून पाहायला गेलं तरी फोर्थ बोधू सुद्धा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद असेल. तसंच पाहायला गेले तर पर्व पहिला असले तर पुढचा पर्व ह्याच्यातून सुद्धा चांगला मोठा प्राइज त्यांनी सुद्धा दक्षता ठेवू. तसं पाहायला गेल्या वलवती संघाचे झाले मात्र 5 पॉईंट आणि मुरुड संघाचे सुद्धा 5 पॉईंट. फायनल आता मात्र पॉईंट मात्र जाऊन पोहोचले ते मात्र 5 आलो होती. दोन्ही संघाचे 5-5 पॉईंट झालेले. इथं मात्र चांगल्या प्रकारचा इफेक्ट आहे जिशानंतर तर होता, पण चांगला स्पाइक सुद्धा आपल्याला पाहायला भेटलेला मुरुड संघाकडून.
पाहूया परत इथं मुरुड या संघाकडून पाहूया सर्व्हिस चांगल्या प्रकारची पाहायला भेटते, तेवढं चांगल्या प्रकारे सप्लाय सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. इथं मात्र थोडीशी टॉसरची चुकी पाहायला भेटते ह्या 1 पॉईंटच्या मध्ये. आता मात्र मुरुड हा संघ थोडासा स्कोर झालेला आहे, ते मात्र वलवते संघ 5 आणि तसंच मुरुड संघ 7. इथे सुद्धा चांगल्या प्रकारचा इफेक्ट आपल्याला पाहायला भेटतो तो मुरुड संघाकडून. मुरुड संघ आता पाहायला गेलो ना तर 8 पॉईंटवरती खेळतो, तसं वलवते संघ 5-3च्या लीडने चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत मुरुड संघ पाहायला भेटतो आपल्याला. मुरुड संघ आणि इथे मात्र परत हा सुद्धा बॉल आवे असेल, हा सुद्धा पॉईंट मात्र वलवते मुरुड संघामध्ये मोजला जाईल. 1 पॉईंटच्या मध्ये आता मात्र पॉईंट दिलेले अंकामध्ये जाऊन पोहोचतात, पॉईंट मात्र जाऊन पोहोचतात ते 10 या आकड्यावरती आणि वलवते संघ असतो 5 या आकड्यावरती. 5च्या लीडने चांगल्या प्रकारचा प्रहार आपल्याला पाहायला भेटतो मुरुड संघाकडून. आता मात्र वलवते संघामध्ये आणखी 1 पॉईंट जोडला जाईल, पॉईंट जाऊन पोहोचतो 6 या आकड्यावर. मुरुड संघ 10 या आकड्यावरती असेल. इथे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा प्रहार पाहायला भेटला होता, पण तेवढा चांगल्या प्रकारचा ब्लॉक सुद्धा आपल्याला पाहायला भेटला 1 पॉईंटच्या मध्ये. आता मात्र मुरुड संघ 11 या आकड्यावरती असेल, तर वलवते संघ असेल तो 6 या आकड्यावरती. चांगल्या प्रकारचा आपल्याला पाहायला भेटतो. इथे सुद्धा फटका चांगला होता, त्याला ब्लॉक सुद्धा चांगला प्रकार. हे दोन्ही नेते चांगल्या प्रकारचा स्कोर झाले होते 8 मंडळाने मुरुड 11 मुरुड 12 आणि मुरुड वलवते संघाच्या पॉईंटच्या मध्ये आता मात्र पॉईंट जाऊन पोहोचतो 7 या आकड्यावरती, तसंच मुरुड संघाचा 13 या आकड्यावर. मुरुड संघाचे 8 मुरुड 14 आणि वलवते आता मात्र या पॉईंटच्या मध्ये मुरुड संघाचे पॉईंट जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती आणि तसेच वलवते संघ 8 या आकड्यावर. चला बघता बघता जी की मुरुड संघाचे पॉईंट जाऊन पोहोचले 16 याकडून. चांगल्या प्रकारे खेळ टाकून चांगल्या वेगाने जे की पॉईंट ज्याचे धावतात ते मुरुड संघाचे पाहिलं की 16 पॉईंट प्रगती पद्धती झालेले होते. वलवते संघाचे पॉईंट झाले ते 8. इथे मात्र 1 पॉईंट आता मात्र वलवते संघामध्ये भर पोहोचेल. वलवते संघाचे पॉईंट मात्र जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती, तसंच मुरुड संघाचे पॉईंट मात्र जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. चांगल्या प्रकारे मुरुड संघ सुद्धा खेळ खेळतो 7च्या लीडने चांगल्या प्रकारचा अजूनपर्यंत जर आपल्याला खेळ पाहायला भेटते. आता मात्र पॉईंट झालेले ते मुरुड संघ 17 आणि
तसेच पाहायला गेले तर मुरुडे संघाचे पॉईंट 17 झाले तर वलवते संघाचे 10 झालेले आहेत. तसं आता अंतिम सामना आहे, फायनलचा सामना आहे, त्याबद्दल दोन्ही संघाचे एक्स्ट्रा करून अतिरिक्त खेळाडू कृपया पॉईंटवरती लक्ष ठेवायचं आहे. पॉईंट मात्र पोहोचले ते 18 आणि तसंच वलवते संघ 10. तसं टाइम आउट घेतलेले वलवते संघाने कृपया थांबायचं आहे. चला स्कोर झालेला ते मात्र 18 मुरुड 18 आणि वलवते 10. इथे मात्र आता आणखी पॉईंट मात्र झाले तर 11 आणि मुरुड संघ 18. वलवते 11. आता मात्र पॉईंट जाऊन पहिले मुरुडा संघाचे 19 आणि वलवते संघाचे 11. इथे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा पास पाहायला भेटते, तेवढं चांगल्या प्रकारचं टॉसिंग सुद्धा आपल्याला वलवते संघाकडून पाहायला भेटते. इथे मात्र थोडीशी एफर्ट थोडंसं चांगलं होतं पण पाहायला भेटते. पुन्हा सुद्धा आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारचं केलं ते. आता मात्र मुरुडा संघाचा गेम अंतिम पॉईंटची आवश्यकता असेल, शेवटच्या पॉईंटची आवश्यकता असेल मुरुडा संघाला. आणि तसंच लास्ट पॉईंटची आवश्यकता जर मुरुडा संघाला तर वलवते संघाचे पॉईंट मात्र 12 झालेले आहेत. एक पॉईंटच्या मध्ये आता मात्र वलवते संघाचे पॉईंट झाले 13 आणि मुरुडा संघाचे झाले ते गेम 20 पॉईंट झालेले आहेत. तर सेट क्रमांक पहिला विजय ठरलेला मुरुडा संघ विजय ठरतो. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि आणखी 2 सेट बाकी असेल पाहूया. पुढच्या 2 सेट पैकी वलवते संघाला 2 सेट पैकी 2 जिंकावे लागतील. मुरुडा संघाला 2 सेट पैकी 1 सेट जिंकावे लागेल. अंतिम सामना, फायनलचा सामना, ग्रँड फिनालचा सामना आपल्याला पाहायला भेटतो. मुरुड आता मध्ये पहिला खाता जे की परत एकदा मुरुडाने खोललेला आहे. पाहायला गेलं तर 1 पॉईंट जोडला गेलेला आहे त्या मुरुडा संघामध्ये. पॉईंट संघाचा आताचा कोणाचा आहे? मुरुडा संघाचा पॉईंट असेल 1 पॉईंटच्या मदतीने. आता मात्र मुरुडा संघाचे पॉईंट झाले ते 2 आणि वलवते संघाचे 0. दोघांची दे, दोघांना दे. आणि ही कुणाला दे?
आताचा पॉईंट मात्र वलवत्या संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल. पहिला पॉईंट जे वलवतीच्या खात्यामध्ये जोडला जातो 1 पॉईंटच्या मध्ये. आता मात्र खातं वलवती संघ सुद्धा खोलते. हा सेट जिंकणं खूप गरजेचं आहे, खूप आवश्यक आहे तो वलवत्या संघाला. वलवत्या संघाच्या बघता बघता पॉईंट मात्र जाऊन पोहोचलेला आहे. इथे सुद्धा चांगल्या प्रकारे प्रहार आपल्याला मुरुडा संघाकडून पाहायला भेटतो. चांगल्या प्रकारची सर्व्हिस सुद्धा आपल्याला मुरुडे संघाकडून पाहायला भेटते. चांगल्या प्रकारचा अंतिम सामना फायनल सामना सुद्धा रंगीन चांगल्या प्रकारे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. चांगल्या प्रकारचा खेळ सुद्धा इथे पाहायला भेटतोय. पण पॉइंट लिंक इकडे नाही. पॉइंट किती जाईल? मुरुडा संघाचे पॉइंट मात्र जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. तो वलवती संघ 1 या आकड्यावरती. 5च्या लीडने ह्या सेट मध्ये सुद्धा आपल्याला मुरुडा संघ पाहायला भेटणार आहे. मुरुडा संघाचे पॉईंट मात्र 6 त्याचे वलवती संघाचे झालेले ते 1. चांगल्या प्रकारे खेळ आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला भेटतोय. दोन्ही संघ आपला विजय मिळवण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करे. इथं मात्र परत एकदा मुरुडा संघाकडून चांगला फटका पाहायला भेटतोय 1 पॉईंटच्या मदतीने. आता मात्र पॉईंट जाऊन पोहोचतोय तो मुरुडा संघ 7 आणि वलवती संघ 1. हा सुद्धा परत एकदा पॉईंट पाहायला गेलो तरी मुरुडा संघाने मोजा जाईल. मुरुडा संघाचे पॉईंट जाऊन पोहोचत 8 या आकड्यावरती. वलवती संघ 1 या आकड्यावरती. 7 पॉईंटच्या लीडने मुरुडा संघ आपल्याला पाहायला भेटतो. लांबचा प्रवास करून आले पण तेवढा लांबच्या प्रवासाचा चांगल्या प्रकारचा आपल्याला खेळ पाहायला भेटतोय. आता मात्र वलवती संघामध्ये 1 पॉईंट जोडला जाईल. हे 1 पॉईंटच्या मध्ये आता मात्र पॉईंट जाऊन पोहोचत वलवती संघाचे 2 या आकड्यावरती तर मुरुडा संघ 8 या आकड्यावर. तसेच संघाचे झालेले ते 3 आणि मुरुडे संघाचे झालेले ते 9. इथे मात्र परत एकदा पाहायला गेलो आणखी एक पॉईंट मुरुड या खात्यामध्ये जोडला जाईल. मुरुडा संघ आता सुद्धा परत एकदा पहिल्या म्हणजे 2 अंकामध्ये सुद्धा पोहोचतोय. असं धाव पॉईंट झाले ते मात्र 10 आणि तसं वलवती संघ 3. आताचे 1 पॉईंट नंतर आता मात्र जाऊन पॉईंट टेबल पाहायला गेलो मुरुडा संघ 11 आकड्यावरती असेल तर वलवती संघ 3 या आकड्यावरती. तसं चांगल्या प्रकारे खेळ आपल्याला दोन्ही संघामध्ये पाहायला भेटतोय. इथं सुद्धा स्पाइक तर चांगला होता पण पंच सांगितले हा मात्र इन आहे. पंचांनी सुद्धा सांगितले की हा मात्र इन असेल. वलवती संघामध्ये 1 पॉईंट आणखी जोडला जाईल. 1 पॉईंटच्या मदतीने आता मात्र वलवती संघ 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल तर मात्र मुरुडा संघ 11 या आकड्यावर असेल. सुप्रिया नोंबिलकर आणि तसेच या पॉईंटच्या मध्ये आता मात्र मुरुडा संघ 12 याकडे जाऊन पोहोचले तर वलवती संघ
3 या आकड्यावर थोडासा निराश असेल वलवते संघाला कमबॅक करावं लागेल. चांगल्या प्रकारचे फटके खेळावे, चांगले फटके मारावे लागतील तर आपल्याला सुद्धा यशाची वाट ही खुली भेटेल. कारण की अपयश यशाची पहिली पायरी असते. अपयशाचे खडके खाली जे यशाचं जरे लपलेलं आहे तेच आपल्याला शोधता आलं पाहिजे. इथं मात्र चांगले मोठे प्रहार मारावे लागतील आणि तसेच इथं मात्र परत एकदा पॉईंटमध्ये भर पोहोचेल वलवते संघामधले. वलवते संघाचे झालेले आहेत ते 5 आणि तसेच मोरुडा संघाचे 13. आणि तसेच पॉईंट मात्र झालेले ते मोरुडा संघाचे 14 आणि मन्नगड संघ किती 5. मात्र चांगल्या प्रकारचे एफर्ट आपल्याला पाहायला भेटतो. आता मात्र पॉईंट टेबलवरती लक्ष टाकले होते. पॉईंट मात्र मोरुडा संघाचे जाऊन पोहोचले होते 14 या आकड्यावरती. मुरुड संघ 15 आणि वलवते संघ 5. आता मात्र वलवते संघाने आणखी एक पॉईंट मिळवला जाईल. 1 पॉईंटच्या मध्ये आता मात्र वलवते संघाचे जाऊन पॉईंट पोहोचले ते 6 या आकड्यावर आणि मुरुडा संघ 15 या आकड्यावर. इथे सुद्धा आपल्याला वलवते संघाकडून चांगल्या प्रकारचा प्रहार पाहायला भेटतोय आणि ह्या 1 पॉईंटच्या मदतीने आता मात्र पॉईंट जाऊन पोहोचते वलवते संघाचे 7 पॉईंट आणि तसेच मुरुडा संघाचे जाऊन पोहोचतात ते 15. इथे मुरुडा संघाकडून सुद्धा चांगला प्रहार आपल्याला पाहायला भेटतो. 1 पॉईंटच्या मध्ये आता मात्र मुरुडा संघाचे पॉईंट झाले ते 16 आणि तसे वलवते संघाचे 7. आणि तसेच 1 पॉईंटच्या मध्ये आता मात्र मुरुडा संघाचे पॉईंट झालेले आहेत ते 17 आणि तसेच वलवते संघ 7. 17. चला आता मात्र आपण वलवतेच्या खात्यामध्ये मोजला गेले. वलवतेच्या संघाचे पॉईंट टेबलकडे पाहायला गेलो ना तर 8 पॉईंट वलवते संघ झालेले आहेत तर मुरुड संघ 17 असेल. इथे मात्र आता मात्र परत मुरुडा संघामध्ये आणखी 1 पॉईंट जोडला जाईल. या 1 पॉईंटच्या मध्ये आता मात्र मुरुडा संघ 18 आकड्यावर जाईल तर वलवते हा संघ 7 या आकड्यावर असेल. 8 या आकड्यावर आहे. आता मात्र पॉईंट पाहायला गेलो तरी मुरुड संघाचे झालेले आहेत ते 18 आणि वलवते संघ 8. 19 मुरुड 19. आता मात्र लास्ट पॉईंटची आवश्यकता असेल. 1 पॉईंट लास्ट पॉईंट टू गो. तर मुरुड संघ प्रकारे मुरुड संघ मिळवतोय. इथे मात्र थोडीशी खराब सर्व्हिस पाहायला भेटते. 1 पॉईंटच्या मध्ये आता मात्र वलवते संघाचे पॉईंट जे 9. तसे चांगले आता मात्र प्रयत्न करावे, चांगलेच प्रयत्न कारण की लास्ट पॉईंटची आवश्यकता ते मुरुड संघाला.
लास्ट पॉइंटची आवश्यकता असेल ती मोरिडा संघाला, तर 9 पॉइंट वरती खेळतोय तो बोलवते हा संघ. आणि